नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या ज्या मालिकेत आपण विषय जो आपला चाललेला आहे तो आहे की विचार बदला जग बदलेल. ह्या मालिकेतील मागच्या सत्रांमध्ये डॉक्टर सचिन यांनी आपल्याला विचार काय आहेत, त्यानंतर अभिकथन ह्या विषयावर ते बोलत होते. आपण आजही त्यांच्याकडून ह्या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मी डॉक्टर सचिन यांचे स्वागत करते. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, अभिकथन हा विषय आपला मागच्या वेळेस चाललेला, जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं की आपल्याला अभिकथन कोणत्या प्रकारे केलं पाहिजे, त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही आम्हाला माहिती दिली. तर असं लक्षात येतं की हे अभिकथन करण्यामध्ये सुद्धा खूपसा शक्ती असणं गरजेचं आहे. तर ही अभिकथन करण्यासाठी सुद्धा कदाचित असं होऊ शकतं, जसं मी मागेही विचारलं तुम्हाला की कित्येकदा तरी नकारात्मक विचार हे येत असतात. तर हे कथन रोज तर चालत असतं, काही ना काहीतरी आम्ही रोज विचार करतच असतो की असं आहे तसं आहे. कधी मग पॉझिटिव्ह असतं, सकारात्मक असतं, कधी नकारात्मक असतं. तर मग हे अभिकथन यथार्थ करण्यासाठी काही असं त्याच्यासाठी आणि काही अभिकथन असतं का? दोन प्रश्न तुम्ही विचारले की आपण अभिकथन चालूच असतं आपलं निरंतर, आणि अभिकथन प्रभावी करण्यासाठी त्याच्यासाठी आणखीन काय अभिकथन आहे का? जसं आम्ही म्हणतो की जेव्हा एखादा पेशंट आमच्याकडे येतो तर त्याला जेव्हा इन्फेक्शन असतं तर ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी आम्ही अँटीबायोटिक देतो, आणि त्या अँटीबायोटिक चा त्रास होऊ नये म्हणून एक विटॅमिनची गोळी पण देतो. तर पहिल्या प्रश्नाचं असं उत्तर आहे, आणि ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, की जाणते अजाणतेपणे प्रत्येक व्यक्ती अभिकथन ही करतच असते. का? कारण विचार आपले निरंतर चालू असतात. मग आपण जागृत आहोत की नाही आहोत, पण आपण काही ना काही क्रिएट नेहमी करतच असतो. आणि जर आपण जागृत नसलो आणि जर आपल्यामध्ये ती सकारात्मकतेची शक्ती नसेल तर भरपूर वेळेला जे आपण निर्माण करतो ते नकारात्मकच असतं. ज्याला मी म्हणतो अनकॉन्शियसली आपण भरपूर काही नकारात्मक फाईल क्रिएट करत असतो. ह्याला फार सुंदर शब्द इंग्रजीमध्ये आहे, 4 स्टेजेसमधून आपण जातो. पहिला स्टेज ज्याला आम्ही म्हणतो अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स, म्हणजे मी चूक करतो आहे हे मला पण माहीत नाही आहे. म्हणजे अजाणतेपणे मी चूक करतो आहे, म्हणजे अजाणतेपणी माझ्याकडून असे विचारांचे तरंग मी वातावरणामध्ये सोडतो आहे ज्याच्याबद्दल मला माहीत नाही आहे, आणि आय एम क्रिएटिंग दॅट, म्हणजे मी त्याची रचना करतो आहे. नकारात्मक परिस्थिती, नकारात्मक विचार अजाणतेपणे करतो आहे. जेव्हा मला योग्य गुरु किंवा योग्य व्यक्ती मिळते किंवा समुपदेशाकडे व्यक्ती येतात तेव्हा ते त्यांना दाखवून देतात की तुम्ही अजाणतेपणे तुमचे व्हायब्रेशन तुम्ही निर्माण करताय, तरंग निर्माण करताय. आणि ते मला जेव्हा कळतं तेव्हा मी जागृत होतो दुसऱ्या स्टेजमध्ये, ज्याला आम्ही म्हणतो कॉन्शियस इनकॉम्पिटन्स. म्हणजे मी जागृत झालेलो आहे की मी चूक करतो आहे. पहिलं मला माहीतच नव्हतं की मी चूक करतो आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये मला कळायला लागतं की मी चूक करतो आहे. चूक करतो आहे म्हणजे चुकीचे विचार किंवा चुकीचे तरंग मी वातावरणामध्ये सोडतो आहे, ज्याचा माझ्या शरीरावर आणि माझ्या चारी बाजूच्या परिस्थितीवर पण प्रभाव पडतो आहे. ठीक आहे. तिसऱ्या स्टेजमध्ये मला जेव्हा यथार्थ ज्ञान मिळतं, जसं आपण पाहिलं की राजयोगाच्या अभ्यासाने यथार्थ ईश्वरीय ज्ञान मिळाल्यावर त्या ज्ञानाच्या आधारे मी जागृत अवस्थेमध्ये श्रेष्ठ संकल्प करायला सुरुवात करतो. ठीक आहे ना. सुरुवातीला जसं आपण मागच्या मालिकेमध्ये पाहिलं की सुरुवातीला ते एवढं जमत नाही, पण मी जागृत अवस्थेमध्ये श्रेष्ठ संकल्प करायला सुरुवात करतो. तर ती अवस्था आहे कॉन्शियस कॉम्पिटन्स. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये मी यथार्थ संकल्पांना जन्म देतो आहे. मग ते वाचनाने असो, चिंतनाने असो, पण मी ते देतो आहे. ठीक आहे. आणि मग शेवटची आणि फार महत्त्वाची अवस्था, संपूर्णत्वाची अवस्था, ज्याच्यामध्ये अनकॉन्शियस कॉम्पिटन्स, म्हणजे अजाणतेपणी माझ्याकडून निरंतर सकारात्मक तरंग निरंतर वाहत आहे आणि मला त्याच्याबद्दल माहिती नाही. आय एम नॅचरली कॉम्पिटंट, पण मला त्याच्याबद्दल जागृती नाही आहे. आणि ह्याच्यावर भरपूर काही गोष्टी शास्त्रामध्ये आहेत. मला एक गोष्ट जी आठवते, महाराष्ट्रामधील एक संत होते, तर ते सूर्याला जेव्हा अर्घ्य देत होते
तर अर्घ देताना त्यांनी पाहिलं की पाण्यामध्ये एक विंचू आहे, तो बुडत आहे. तर त्यांच्यामधला तो नॅचरल भाव, अनकॉन्शियस कॉम्पिटन्सवाला, म्हणजे अजाणतेपणी चांगलं करण्याचा जी त्यांचा नैसर्गिक स्वभाव असतो, जो संतांचा स्वभाव असतो, तो जागृत झाला आणि त्यांनी विचार केला की हा विंचू बुडतो आहे, तर त्याला मला वाचवलं पाहिजे. तर ते हाताच्या ओंजळीमध्ये त्या विंचूला घेतात आणि विंचूचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, त्याला नरम जागा दिसली तर तो डंक मारणं. तर जसं ते डंक मारणार, त्यांना दुखायचं, तर ते विंचवाला पाण्यात सोडून द्यायचे. परत बघायचे की तो विंचू पाण्यात बुडतो आहे आणि त्याला त्रास होत आहे, तर परत त्याला उचलून घ्यायचे आणि वाचायचं. विंचू परत त्याला डंक मारायचं. असं भरपूर वेळा चाललं. तर तिथे एक व्यक्ती उभा होता, त्यांनी बघितलं की हे तुम्ही काय करताय. तर त्यांनी फार छान उत्तर दिलं की ते म्हणाले की विंचवाचा स्वभाव आहे डंक मारणे, पण माझा स्वभाव आहे वाचवणं. जर तो विंचू आपला स्वभाव सोडत नाही, मग मी माझा स्वभाव का सोडू. सर, हे आहे अनकॉन्शियस कॉम्पिटन्स. या अवस्थेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, कारण आपण सर्वजण अनादी अवस्थेमध्ये संपूर्ण पवित्र आहोत. अनादी अवस्थेमध्ये आपण 100% पॉझिटिव्ह आहोत. नकारात्मकतेची अविद्या आहे त्या अवस्थेमध्ये. त्या अवस्थेमध्ये आपल्याला पोचायचं आहे. तर ह्या स्टेजेसमध्ये आपण पास होणार जेव्हा आपण अभिकथन करणार वेगवेगळं. तर आता आपण काय करतोय, अजाणतेपणी जास्तीत जास्त लोक नकारात्मक तरंग वातावरणामध्ये सोडताय. जेव्हा हे ईश्वरीय ज्ञान आपल्याला मिळायला लागतं, तेव्हा त्या ज्ञानाच्या आधारे मी काय करतोय, हळूहळू जाणतेपणी सकारात्मक श्रेष्ठ ईश्वरीय संकल्पांचा अभ्यास करायला लागतो. तर ते एका दिवसात नाही होणार. यू हॅव टू होल्ड ऑन. जोपर्यंत तुम्ही अनकॉन्शियस कॉम्पिटन्स, अजाणतेपणी श्रेष्ठ कर्म नॅचरली करायला लागणार, त्या अवस्थेमध्ये आपल्याला पोचायचं आहे. तर ह्या स्टेजेसमध्ये आपण जाणार आहोत, हे पहिलं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्या 4 स्टेजेस फार महत्त्वाचे आहे. अजाणतेपणी नकारात्मक करणं, जाणतेपणी नकारात्मक करणं दुसरी स्टेज, तिसरं जाणतेपणी सकारात्मक कर्म आणि अजाणतेपणी सकारात्मक करणं. ठीक आहे. तर आपण हे क्रिएट करतोय. तर आता जी मालिका आपण चालली आहे, त्याच्यामध्ये आपण कॉन्शियसली आणि जागृत अवस्थेमध्ये हे संकल्प करतोय. आणि हे जे माझे संकल्प आहेत, हे श्रेष्ठ सिद्ध व्हावे, त्यांना पण बल मिळावं, ह्याच्यासाठी काही संकल्प आहेत. त्याला आम्ही म्हणतो ॲफर्मेशन्स फॉर ॲफर्मेशन किंवा अभिकथनासाठी अभिकथन. तर त्याचा आपण अभ्यास करूया. नक्कीच. तर आपण सर्वांनी सरळ बसायचं आहे. आणि जसं आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की जेव्हा पण आपण हे अभिकथन करू, त्या अभिकथनाच्या वेळेला जेवढं तुम्ही शरीराला हलकं सोडाल, शिथिल सोडाल, मनाला जेवढं जमेल तेवढं शांत कराल आणि कोणत्याही एका बिंदूवर समोर तुम्ही जर आपलं ध्यान एकाग्र कराल आणि जे विचार मी तुम्हाला आता देतोय, त्या विचारांचा तुम्ही जर अनुभव करायचा प्रयत्न कराल किंवा त्यांना स्वीकार करायचा प्रयत्न कराल, तर हे जे अभिकथन आपण आता चालू करणार आहोत वेगवेगळे, त्या अभिकथनामधील तुमचा दृढ विश्वास, निश्चय वाढत जाईल. आणि हे अभिकथन चालू करताना जर तुम्ही एखादं चित्र निर्माण केलं मनामध्ये, तर ते आणखीन तुम्हाला जास्त फायदेकारक ठरू शकतं. तर आपण सुरुवात करूया. फक्त एकच सजेशन आहे की जर तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत असाल, गॅसवर किंवा गाडी चालवत असाल किंवा एखाद्या मशीन जवळ असाल किंवा रस्ता क्रॉस करत असाल, तर त्यावेळेला ह्याचा अभ्यास नाही करायचा आहे. कारण हे करताना जेवढं तुम्ही एकाग्र असाल आणि फ्री असाल तेवढं चांगलं आहे. तर अभिकथनासाठी करणारे विचार कोणते? सर्वप्रथम स्वतःला एकदम हलकं सोडायचं आहे. एकदम गहरे श्वास घ्यायचे आहेत. गहरे श्वास 5 वेळा घेऊन स्वतःला शांत करायचं आहे. अनुभव करा की माझं संपूर्ण शरीर शांत होत चाललेलं आहे, रिलॅक्स होत चाललेलं आहे, शांत. मी जे काही विचार अनुभव करणार आहे,
मी जे काही संवाद स्वतःशी साधणार आहेत ते सर्व कार्य करणार आहेत. माझा त्याच्यावर विश्वास असू दे की नसू दे. मी माझं अभिकथन दररोज जेव्हाही मला फ्री वेळ मिळेल त्यावेळेला पूर्ण निश्चय आणि पूर्ण भावनांची करणार आहे. माझ्या या श्रेष्ठ विचारांनी माझ्यातील सर्व सुषुप्त शक्ती या जागृत होत चाललेल्या आहेत. माझं अंतर्मन निश्चयाच्या विचारांनी भरपूर होत चाललेले आहे. जेवढा निश्चय आणि भावनांनी मी माझं अभिकथन रिपीट करतो तेवढं माझं अंतर्मन शांत आणि भरपूर होत चाललेलं आहे. माझे विचार रचनात्मक आहे. ज्या परिस्थिती मला माझ्या जीवनामध्ये पाहिजे त्या परिस्थितींसाठी आवश्यक असणारे सर्व विचार मी निर्माण करत आहे. माझे हे विचार मला सकारात्मक दिशेमध्ये घेऊन चालले आहेत. जेव्हा मी निद्रेमध्ये असतो तेव्हा देखील माझे हे विचार कार्य करत आहेत आणि माझा याच्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि मी ह्या सकारात्मक विचारांना स्वीकार करतोय. मला खूप बरं वाटतंय. शक्तीचा अनुभव होतोय. या विचारांनी मी माझ्या जीवनातील लक्ष्य प्राप्त करू शकतो. हर रोज प्रत्येक दिवस मी श्रेष्ठ ते श्रेष्ठ अनुभव करत आहे. नित्य नवीन नवीन लक्ष्य मी माझ्या जीवनामध्ये निर्धारित करत आहे आणि सहज आणि स्वतः माझ्या जीवनामध्ये अभिकथन चाललेलं आहे. आज मी आपल्यातील सर्व शक्ती 100% वापरत आहे आणि मला माझ्या अंतर्मनाच्या सर्व शक्ती सहज प्राप्त होत आहे. माझ्यातील सर्व श्रेष्ठ स्मृती जागृत होत चाललेला आहे. ज्या ज्या परिस्थितीचं श्रेष्ठ चित्रण मी आपल्या मनामध्ये करत आहे त्याला सहज करणं माझ्यासाठी शक्य आहे. प्रत्येक क्षणाला परमात्मा
जो माझा पिता आहे, जो ज्ञानाचा सागर आहे, त्यांच्याकडून समज आणि ज्ञान मला प्राप्त होत आहे. एकदम अद्भुत पद्धतीने सर्वश्रेष्ठ लक्ष्य माझं मला प्राप्त होत आहे. माझं अंतर्मन मला त्या सर्व गोष्टी सांगत आहे ज्याची मला आवश्यकता आहे, ज्याच्यामुळे माझ्या जीवनातील लक्ष्य आणि उद्देश मला सहज प्राप्त होत आहे. माझ्या स्वतःबद्दल आणि परिस्थितींबद्दलच्या मान्यता ज्या आहेत त्यांच्याप्रती मी जागृत आहे आणि फक्त त्याच मान्यता, तेच विश्वास मी आपल्या अंतर्मनात ठेवत आहेत जे माझ्यासाठी आवश्यक आहेत आणि जे मला माझ्या लक्ष्यापर्यंत घेऊन जातील. मी पहिल्यापासूनच पाहत आहे की जे लक्ष्य मी ठेवलेलं आहे ते अगोदरच पूर्ण झालेलं आहे. माझ्या अंतर्मनाच्या शक्ती वाढत चाललेल्या आहेत आणि जो संकल्प मी करतो, ज्याच्यावर निश्चय ठेवतो, तो संकल्प सहज पूर्ण होत आहे. माझं श्रेष्ठ भाग्य जागृत होत चाललेलं आहे. एकदम आनंदाने आणि सहज माझे लक्ष्य प्राप्त होत चाललेलं आहे. मनामध्ये जे चित्र मी निर्माण करतो अगदी तसंच होत चाललेलं आहे. नियंत्रित अभ्यास, नियमित चित्रण माझ्या जीवनामध्ये मला जे पाहिजे ते सहजही प्राप्त करून देत आहे. मी एकदम स्वस्थ आणि शांत आहे आणि प्रसन्न आहे. ओम शांती. आता तुम्ही एक 5 मिनिटासाठी आम्हाला सांगितलं, तर तुम्ही त्याच्या आधी इन्स्ट्रक्शन्स दिलं की काही कार्य करत असताना ते करू नये, कारण एकाग्रतेची खूप गरज आहे. तर साधारणतः किती वेळ ह्या गोष्टी किंवा किती वेळा ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा अभिकथन जर केल्याने ह्या जे आपल्याला हवं आहे ते प्राप्त होऊ शकतं? असं काही स्पेसिफिक टायमिंग आहे का, किंवा एक आहे का की 10 वेळा, जसं ते म्हणतात की 108 वेळा जाप करा, तर असं काही तुम्ही म्हटलात की मंत्र नाही, तरी सुद्धा किती इफेक्टिव्ह वेळा केल्यावर ते इफेक्टिव्ह असू शकेल? आपल्याला आपल्या मनाचा आणि बुद्धीचा स्वभाव ओळखून घेतला पाहिजे. जी गोष्ट आपल्याला आवडते किंवा ज्याच्यामधून आपल्याला रस मिळतो ते करण्यासाठी घड्याकडे बघण्याची आवश्यकता नसते. पहिली गोष्ट म्हणजे, तर जी गोष्ट आवडते ते सहजच आपण पुन्हा पुन्हा करत राहतो. जसं नकारात्मक आम्ही उदाहरण देतो, एखाद्याला सिगरेट आवडते तर त्याला सांगावत नाही लागत नाही की सिगरेट पी म्हणून. अशा प्रकारे एखाद्याला एखादा खाण्याचा पदार्थ आवडतो, तो पुन्हा पुन्हा तो पदार्थ खात राहतो ना. काही जण चॉकलेट खातात, आईस्क्रीम आहे खातात, बिकॉज दे एन्जॉय इट. हा मनाचा स्वभाव आहे. एखादी गोष्ट किंवा एखादी कृती आपल्याला आवडली तर ती आपण सहज पुन्हा पुन्हा रिपीट करत असतो. किती वेळा रिपीट करणं हे महत्त्वाचं नाही आहे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून. हे जे नंबर्स दिलेले आहे, 8 वेळा, 108 वेळा, 16,108 वेळा किंवा लाख वेळा, ह्याच्यामागे रिझन डेफिनेटली आहे. पण मी म्हणेन की तुम्ही समजा 100 वेळा रिपीट केलं, पण मी पुन्हा म्हणतोय की ते तुम्ही मशीनसारखं रिपीट केलं आणि त्याच्यात भावना नसल्या तुमच्या आणि चित्र नसलं तर त्याचा काही फायदा नाही. त्यापेक्षा तुम्ही कमी वेळा रिपीट करा किंवा त्याचा विधीपूर्वक अभ्यास करा.
पण त्याच्यामध्ये भावना तुमच्या असतील आणि तुमचा निश्चय असेल आणि एकाग्रतेने तुम्ही केलं तर तुम्हाला ते जास्त रिझल्ट देणार. पण कमीत कमी आम्ही असं म्हणू की दिवसातून 3 ते 5 वेळेला तुम्ही हे केलं तर तुम्हाला ते निश्चितच चांगला रिझल्ट देईन. सगळ्यात चांगली वेळ मी पुन्हा सांगेन की ज्या वेळेला आपण फ्रेश असतो, आपलं माइंड फ्रेश असतं. तर सर्वसाधारणपणे रात्री झोपून उठल्यावर आपलं शरीर एकदम फ्रेश असतं, मन फ्रेश असतं आणि सकाळची वेळ सत्वप्रधान वेळ असते. भक्ती मार्गामध्ये आपण म्हणतो की राम सिमर प्रभात मोरे मन राम सिमर. म्हणजे सकाळची वेळ ज्या वेळेला तुम्ही फ्रेश असतात ती खूप चांगली असते प्रोग्रामिंगसाठी, कारण त्यावेळेला आपलं मन ब्लॉटिंग पेपरसारखं काम करतं. आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा, कारण रात्री झोपताना जर आपण ते प्रोग्रामिंग केलं तर पूर्ण रात्रभर इवन स्वप्नामध्ये पण ती प्रोग्रामिंग चालू राहू शकते. आणि मध्ये जर तुम्हाला वेळ मिळाला, जसं संध्याकाळची वेळ आहे किंवा दुपारची वेळ आहे, जेव्हा तुम्ही रिलेटिव्हली फ्री असाल त्यावेळेला जर तुम्ही हे केलं, आजकाल मोबाईल आहेत, मोबाईलमध्ये तुम्ही टाकून कानाला लावून एका ठिकाणी बसलात तुम्ही, तरी तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो. तर 2 कमीत कमी वेळेला 5 वेळा केला तर खूप चांगलं. पुढे मग तुमची अशी अवस्था येईल की ॲटोमॅटिक तुम्ही जर क्लिक केलं स्वतःला तर हे विचार नॅचरली, ज्याला आपण म्हणतो अजाणतेपणी श्रेष्ठ संकल्प तुमचे चालू शकतात. नक्कीच डॉक्टर साहेब, तुम्ही ही जी माहिती दिलीत की कोणत्या प्रकारे हे विचार येतात, अजाणतेपणी किंवा जाणतेपणी येतात, नकारात्मक असतात, सकारात्मक असतात. आणि अभिकथनासाठी अभिकथन ही तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितलं. दर्शक हो डॉक्टर साहेबांनी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगितल्या की जेव्हा तुम्ही हे अभिकथन करत असता त्यावेळेला एकतर निश्चय आणि भावना ह्यांच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेला जी तुम्हाला इच्छुक तुमची जी काही तुम्हाला जे काही इच्छा आहेत त्या सर्व नक्कीच आपल्याला मिळू शकतात, परंतु त्या सकारात्मक असल्या पाहिजेत आणि त्याला त्याच्याबरोबर परमात्म्याची जोड असली पाहिजे, हे त्यांनी अगदी आवर्जून सांगितलेलं आहे. तर मला वाटतं की तुम्ही ह्या सर्व गोष्टी अगदी निश्चितच लक्षात ठेवल्या असतील. अजूनही काही तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही तुम्ही भेट देऊ शकता. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.